आज 21 जुलै 2026 ला आपण प्रसंग लेखन कितवं करणार आहोत? लेखन नंबर 9. आजचा विषय काय आहे बघा, अभयारण्यातील फेरफटका. अभयारण्यातील फेरफटका म्हणजे काय की जंगलामधला काही हिस्सा सरकारनं अभयारण्य म्हणून घोषित केलेला असते. भय म्हणजे भीती, अभय म्हणजे भीती नाही. कोणाला भीती नाही? प्राण्यांना तिथं भीती नसते, कारण तिथं रोड बांधायला, घरं बांधायला, फॅक्टरी बांधायला परवानगी नसते. अशा एरियाला काय म्हणतात? अभयारण्य म्हणतात. कळालं? अभयारण्य कशाला म्हणतात? जिथं जंगल राखीव असते, जिथं फक्त ते प्राण्यांसाठी ठेवलेलं असते, तिथं माणसं मध्ये घुसू शकत नाहीत. म्हणजे तिथं राहू शकत नाहीत माणसं, रोड बांधू शकत नाहीत. ते पूर्ण तेवढी जागा, तेवढं पूर्ण जंगल प्राण्यांसाठी सोडून दिलेलं असते, त्याला म्हणतात अभयारण्य. तिथं प्राण्यांना माणसापासून भीती नसते. फेरफटका म्हणजे चक्कर. ते लोक अभयारण्यात चक्कर मारायला गेलेत असं तुम्ही स्वतः गेलते असं समजून एक तुम्हाला प्रसंग लिहायची, एक घटना लिहायची की तुम्ही जंगलामध्ये मस्त फिरायला गेलते आणि काय काय घडलं, तर कोणते कोणते मुद्दे मांडायचे. नंबर 1, बंद गाडीतून विविध प्राणी पाहणे. तर गाडी पॅक असते, त्या गाडीतून उतरता येत नाही, जे अभयारण्यात जाते ती गाडी. नंबर 2, मुक्तपणे भटकणारे प्राणी पाहणे. तुम्हाला प्राणी त्यांच्या असली म्हणजे जंगलात पाहता येतात. झू मधले प्राणी वेगळे, ते पिंजऱ्यात ठेवलेले असतात. हे प्राणी तिथे जंगलात राहतात, शिकार करतात, पळतात, ते नॅचरल ठिकाणी राहणार आहेत. नंबर 3, वाहक पाहण्याचा अनुभव. इथं तुम्ही नैसर्गिक जंगलामध्ये पहिल्यांदा वाहक पाहिला, त्याचा अनुभव लिहायचा आहे. नंबर 4, वाघाच्या डरकाळीने पशु पक्ष्यांची गाळण उठणे. तर वाघ असा डरकाळी फोडते, तर पक्षी वगैरे उडतात, तर ते पाहिलेलं तुम्हाला सांगायचंय. आणि नंबर 5वा तुम्हाला काय लिहायचं? सफर समाप्ती, की पूर्ण एवढं सगळं पाहून तुम्ही मग परत आले. तर एका जंगल सफारीला गेले तुम्ही, म्हणजे जंगलामध्ये फिरायला गेले आणि काय काय पाहिलं ते सगळं सांगायचंय. चला पाहू. पहिला आहे हेडलाईन टाकणं. हेडलाईन टाकणं खूप महत्वाचं आहे, कारण हेडलाईनसाठीच एक मार्क असते. अभयारण्यातील फेरफटका. मुलांनो, हरणांचा ताफा आला बघा. ताफा म्हणजे ग्रुप, हरणांचा ग्रुप आला. सर सांगत होते. असं कोण म्हणलं की हरणाचा ताफा आला? सर सांगत होते. आम्ही त्या चौखूर उड्या मारणाऱ्या हरणांकडे भान हरपून पाहत होतो. सरनं मग बघितलं, सरनं सांगितलं की बघा तिकडे हरणांचा कळप आला की सगळेजण लोक चौखूर उड्या मारणाऱ्या, म्हणजे चारी खुर हवेत, म्हणजे टून हवेत उड्या मारणाऱ्या हरणांकडे आम्ही पाहिलं आणि भान हरपून पाहत होतो, तर आम्हाला भानच राहिलं नाही स्वतःच. तेवढ्यात नीलगाय दिसली. नीलगाय नावाचा एक प्राणी असते, ते पण दिसला. आता जंगलात फिरायले ते, तिच्याकडे पाहतो तोच जिराफ आणि झेब्रा दिसले. तर नीलगाय पाहेपर्यंत अजून यांना काय दिसले? दुसरे प्राणी, झेब्रा आणि जिराफ दिसले. आतापर्यंत कोणते कोणते प्राणी दिसले? हरण दिसलं. हे असं तुम्हाला जंगलात फिरायला गेल्यावर असं सांगावं लागलं आहे की नाही, की आम्हाला हरण दिसले, काय काय दिसले? नीलगाय दिसली, झेब्रा दिसले आणि जिराफ दिसले. जिराफाची लांब लचक मान पाहताना आम्हाला खूप मजा आली. जिराफ म्हणजे अशी लांब मान असते. पाहिले ना तुम्ही कधी जिराफ? पाहिले की नाही टीव्ही मध्ये? फेरफटका मारताना कोठे लांडगा तर कोठे कोल्हे दिसले. आता हे जंगलातून फिरायलेत गाडीमधून, तर त्यांना कधी लांडगे दिसायलेत, कधी कोल्हे दिसायलेत.
सगळ्या जंगलभर पक्ष्यांचे वेगवेगळे मधुर स्वर ऐकू येत होते. पूर्ण जंगलभर फिरताना यांना लगातार पक्ष्याचे स्वर, मधुर म्हणजे एकदम चांगले असे कोकिळेचे वगैरे स्वर, आवाज ऐकू येत होते. सगळे प्राणी मुक्तपणे फिरत होते. आता जंगलात सगळे प्राणी फ्री होते आपापलं फिरायला. आम्ही मात्र एका बंद बसमध्ये खिडकीला नाक डोळे लावून बसलो होतो. खिडकीला बसले ते सगळेजण बघत खिडकीजवळ असे चिटकून बंद बसमध्ये. तेवढ्यात एक विस्तीर्ण जलाशय दिसला. विस्तीर्ण म्हणजे असा खूप पसरलेला, खूप मोठा पसरलेला जलाशय म्हणजे तळ वगैरे दिसलं पाण्याचा. सगळीकडून पक्षी फडफडण्याचे आवाज आले. एक वाघ रुबाबात जलाशयाकडे चालला होता. एक वाघ चालताना दिसला. कुठं जात होता? ते पाण्याकडे जात होता, तळ्याकडे. रुबाबात म्हणजे एकदम स्टाईल मध्ये. सगळेजण क्षणात चिडीचूप, म्हणजे वाघ बघून सगळेजण घाबरले, बस मधले विद्यार्थी, आणि गुपचूप बसले. सुरुवातीला एकच वाघ दिसला. नंतर पाहतो तो काय, वाघ, वाघीण, त्यांचे छावे, असा कुटुंब कबिला. कुटुंब कबिला म्हणजे पूर्ण घर परिवार. वाघ आहे, त्याची बायको वाघीण आहे, आणि त्यांचे लेकरं म्हणजे छावे. छावा पिक्चर आलता ना मागे, वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? छावा. पाणी पिण्यासाठी येताना दिसला. आता हे तळ्याकडे पाणी प्यायला येऊ लागले वाघ, वाघीण, त्याचे लेकर. वाघीण पाणी पिऊन झाल्यावर शांतपणे आपल्या छाव्यांसाठी प्राणी शोधू लागली. छाव्यासाठी म्हणजे लेकरासाठी प्राणी शोधू लागली मारून खायला. छावे तिच्या अंगावर लोळत होते, म्हणजे मायेच्या अंगावर खेळायचे. आपसात मस्ती करत होते. वाघीण मात्र सावजाची शिकार करायला, ज्याला मारायचे, ज्या प्राण्याला, त्याला सावज म्हणतात. काय म्हणतात त्याला? सावज. जसं हरणाला मारायचं असेल तर हरणाला सावज म्हणतात. सावजाची शिकार करायला टपली होती, म्हणजे एकदम टपून बसली. म्हणतात ना, माझ्यावरच टपून बसलं होतं, म्हणजे असं पूर्ण हे लावून, घात लावून बसणे. हरिण, कोल्हे लपून छपून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात होते. सगळे प्राणी स्वतःला वाचवायचं ट्राय करायचे. छोटे छोटे प्राणी तर केव्हाच पळून गेले होते. पक्ष्यांच्या पंखांची फडफड बंद झाली होती. त्यांचा किलबिलाट थांबला होता. सगळी माकडे झाडावर चढून फांद्यांना लिपटून बसली होती. माना ताणून लांब करून भयभीत नजरेने वाघिणीची
हालचाल निरखित होते. निरखित म्हणजे पाहत होते. माकडं की बाई वाघीण काय करायली, आम्हाला ते येत नाही ना खायला. आम्ही बंद बसमध्ये होतो. तरीही कोणीही न सांगता आमचे सर्वांचे आवाज बंद झाले होते. जणू जंगलच्या राजालाच पाहिले असे वाटले आणि फेरफटका मारण्याचे सार्थक झाले. जंगलात जाऊन वाघ पाहिला तरच मजा येते. म्हणजे सार्थक झालं म्हणजे ट्रिप सफल झाली. सफर संपता संपता या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारी माकडे पाहून आमची खूप करमणूक झाली. चला आता वाचन घेणार आहे मी. हेडलाईन आणि पहिलं वाक्य कोण वाचते लाईन न? शुभ्रा परतले. एकदम स्पष्ट वाचायचं. तिच्या मागे सगळ्यांनी वाचायचं स्पष्ट. माईक असा दूर ठेवा. अभयारण्यातील फेरफटका. अभय अरण्यातील फेरफटका. मुलांनो, हरणांचा ताफा आला बघा. सर सांगत होते. छान वाटलं शुभ्रानं. आता गौरव अवतारीची बारी आहे. चला या गौरव. आम्ही त्या चौकूर उड्या मारणाऱ्या हरणांकडे भान हरपून पाहत होतो. राजश्री वीर. तेवढ्यात नीलगाय दिसली. चला पुढचं वाक्य बोराटे. पार्थ बोराटे. तिच्याकडे पाहतो तोच जिराफ आणि झेब्रा दिसले. चला पुढचं वाक्य समृद्धी औंढेकर. जिराफाची लांबलचक मान पाहतात होतो. चुकलं. कुठं? पाहताना आम्हाला कोणतं वाक्य? हे वाचले. जिराफाची लांब लचक मान. त्याच्यानंतर ही पाहताना आम्हाला खूप मजा आली. मजा नाही, ते मजा आहे. समर्थ मन. फेरफटका मारताना कोठे लांडगा तर कोठे कोल्हे दिसले. चला तन्वी राऊत. चला वाचा. सगळ्या जंगलभर पक्ष्यांचे वेगवेगळे मधुर स्वर ऐकू येत होते. नेक्स्ट वाक्य विवेक राऊत. सगळे प्राणी मुक्तपणे फिरत होते. ऋतिका फटाले. आम्ही मात्र एका बंद बसमध्ये खिडकीला नाकडोळे लावून बसलो होतो.
शिवराज माटे. तेवढ्यात एक विस्तीर्ण 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 जलाशय दिसला. वेदिका डाढाळे. सगळीकडून पक्षी फडफडण्याचे आवाज आले. चला पुढचं वाक्य कोणाचं आहे? समर्थ माटे. एक वाघ रुबाबात जलाशयाकडे चालला होता. नेहल भुतडा. सगळेजण क्षणात चिडीचूप. सुरुवातीला एकच वाघ दिसला. दोन वाक्य. संदीप. नंतर पाहतो तो काय, वाघ वाघीण त्यांचे छावे असा कुटुंब कबीला पाणी पिण्यासाठी येताना दिसला. नेक्स्ट. तेजस्विनी खंडागळे. वाघीण. पाणी पिऊन झाल्यावर शांतपणे आपल्या छाव्यांसाठी राणी शोधू लागली. छावे तिच्या अंगावर लोळत होते. नेक्स्ट. आपापसात मस्ती करीत होते. नेक्स्ट. दत्ता माटे. वाघीण मात्र सावजाची शिकार करायला टपली होती. नेक्स्ट. शालिनी कानोडे. हरिण कोल्हे लपून छपून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात होते. नेक्स्ट वाक्य. मुकुंद. छोटे छोटे प्राणी तर केव्हाच पळून गेले होते. नेक्स्ट वाक्य. श्रीषा कानोडे. पक्ष्यांच्या पंखाची फडफड बंद झाली होती. अरविंद राऊत. त्याच्या किलबिलाट त्यांचा किलबिलाट थांबला होता. नेक्स्ट वाक्य. झांबरे. सगळी माकडे झाडावर
राजवीर डाढाळे वाचा. माना ताणून लांब करून भयभीत नजरेने भागिनीची हालचाल निरखीत होती. मयुरी कानोडे. आम्ही बंदोबस्तमध्ये होतो. तरीही कोणी न सांगता आमचे सर्वांचे आवाज बंद झाले होते. यशराज पारटकर. जणू जंगलाच्या राजालाच पाहिले असे वाटले आणि फेरफटका मारण्याचे सार्थक झाले. नेक्स्ट वाक्य. सफर समतापासून लास्ट पडली. अंजली माटे चला वाचा. सफर संपता या झाडावर उड्या मारणारी माकडे पाहून आमची खूप करमणूक झाली.